ओम नमो भगवते वासुदेवाय. नाभी राजाच्या वतीनं ऋत्विजांनी त्या यज्ञामध्ये भगवंताची जी प्रार्थना केली, स्तुती केली आणि मागणी केली की भगवंता आपल्यासारखाच पुत्र ह्या नाभी राजांना व्हावा. ते ऐकल्यानंतर भगवंत हसले, म्हणाले, अरे तुमचं हे जे काही बोलणं आहे ना, हे खरंच समजण्याच्या पलीकडचं आहे. आपण सगळे सत्यवादी महात्मा आहात, मान्य आहे. आणि माझ्याकडनं सुद्धा आपण हा अतिशय दुर्लभ असा वर मागितलाय की राजर्षी नाभीला माझ्यासारखा पुत्र व्हावा. पण खरं सांगू का, माझ्यासारखा मीच आहे, माझ्यासारखा अन्य कोणीच नाहीये, कारण मी अद्वितीय आहे. पण तरी सुद्धा आता तुम्ही मागितलाय, आपण ब्राह्मण आहात, विप्र आहात, ऋत्विज आहात, आणि आपली वाणी कधीही खोटी पडता कामा नये, मिथ्या होता कामा नये. कारण द्विजकुल हेच मुळे माझं मुख आहे, ब्राह्मणोसे मुखमासी. तेव्हा मी स्वतःच अंशकलेनं अग्निधरानंतर नाभीच्या तिथे अवतार घेईन. कारण त्रिभुवनात माझ्यासारखा दुसरा कोणी मला दिसत नाही, आढळत नाही. शुक महाराज सांगतायत की राजा, हे सगळं बोलणं नाभीची पत्नी महाराणी मेरुदेवी ऐकत होती. आणि ती ऐकत असताना तिच्या पती बरोबर आणि ह्या सगळ्या ऋतुजांबरोबर बोलता बोलता भगवान यज्ञनारायण अंतर्धान पावले. आणि त्या यज्ञामध्ये सगळ्या महर्षींनी, ऋत्विजांनी अशा प्रकारे प्रसन्न केल्यामुळं भगवान यज्ञनारायण महाराज नाभीचं प्रिय करण्यासाठी त्यांच्याच राणीवासामध्ये महाराणी मेरुदेवीच्या गर्भामध्ये दिगंबर संन्यासी आणि ऊर्ध्वरेता मुनींचा धर्म प्रकट करण्यासाठी शुद्ध सत्वमय अशा विग्रहातून प्रकट झाले. नाभीचा हा जो मुलगा होता, हा जन्मतः भगवान विष्णूंची वज्र, अंकुश इत्यादी चिन्ह धारण करून आलेला होता. समता, शांती, वैराग्य, ऐश्वर इत्यादी महाविभूतींच्या मुळे त्याचा प्रभाव दिवसेदिवस सर्वत्र वाढत चालला होता. आणि हे सगळं बघितल्यानंतर मंत्री इत्यादी प्रकृती वर्ग, प्रजा, ब्राह्मण, देवता या सगळ्यांच्या ठिकाणी उत्कट अशी इच्छा निर्माण झाली की हा जो नाभीनंदन आहे, नाभींचा मुलगा आहे, यानंच या पृथ्वीवर शासन करावं, राज्य करावं. त्या नाभी सुद्धाचं शरीर अतिशय सुडौल होतं, सुंदर होतं, घट्टमोठं होतं, आकर्षक होतं. त्याची कीर्ती सगळीकडे पसरलेली होती. तेज, बल, ऐश्वर, यश, पराक्रम आणि शौर्य, वीर्य इत्यादी गुणांच्यामुळे महाराज नाभींनी त्यांचं नाव ऋषभ असं ठेवलं. ऋषभ याचा अर्थ आहे श्रेष्ठ. वृषभ किंवा ऋषभ हे दोन्ही शब्द श्रेष्ठता सूचक आहेत. त्याच्यात मुळात ऋष धातू आहे, त्याचा दोन्ही प्रकारे अर्थ केला जातो. एक गत्यर्थ अर्थक आहे आणि एक ज्ञानार्थक अर्थक आहे. की ऋषभ म्हणजे ऋषेण ज्ञानेन भाती की ऋषभा, ज्ञानानं जो सगळीकडे शोभून दिसतो, चमकतो, तो ऋषभ. आपल्या नेहमीच्या वापरात असणारा ऋषी हा शब्द सुद्धा ऋष या धातूपासूनच निर्माण झालेला आहे. आणि मुळात असं आहे की मुलगा उत्तम असावा. भारतीय संस्कृती, वैदिक संस्कृती, आपला वैदिक धर्म हा नित्य मातृप्रधान धर्म आहे. आपला देश हा सुद्धा मातृप्रधान देश आहे. आणि अन्य देश जे आहेत ते पत्नी प्रधान म्हणजे भोग देश आहेत. आपल्याकडे पत्नी कशी असली तरी चालेल, पण होणारा मुलगा मात्र निश्चितपणे चांगला आणि योग्यच असायला हवा अशी अपेक्षा असते. याचं कारण जन्माला आल्यानंतर त्यांनी आपल्या माता पित्यांची सेवा करावी, आपला पुत्रधर्म सांभाळावा, ही सर्वसामान्यतः सगळ्यांचीच इच्छा असते.
त्या इच्छेप्रमाणे ज्यांनी तो भगवंतासारखा मुलगा मागितला, भगवंत म्हणाले की माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही, मीच आहे. आणि म्हणून स्वतः भगवंत आपल्या अंशकलेनं त्या नाभीच्या ठिकाणी अवतरित झाले, नाभीच्या घरात. आणि एकदा असं झालं की भगवान इंद्रानं ईर्ष्यावश, असं आहे, त्याला जेव्हा दुसरा कोणी प्रतिस्पर्धी तयार होतो किंवा होताना दिसतो तेव्हा त्याच्या ठिकाणी सुद्धा काही ईर्ष्या जागृत होते. तेव्हा असंच एकदा ह्या इंद्रानं ईर्षेनं त्या राज्यामध्ये पाऊसच पडला नाही, सगळीकडे दुष्काळ झाला. आणि त्यावेळेला योगेश्वर भगवान ऋषभदेवांनी इंद्राच्या या मूर्खपणाचा उपहास करत आपल्या योगमायानं, योग सामर्थ्यानं त्या आपल्या राज्यामध्ये पुरेसं पाणी वर्षाव केला, आवश्यक तेवढा पाऊस पडला. हा जो ऋषभदेवाचा प्रांत आहे, ते जे राज्य आहे, ते एकेकाळी अजनाभ खंड या नावानं प्रसिद्ध होतं. महाराज नाभी सुद्धा आपल्याला आपल्या इच्छेप्रमाणे अतिशय चांगला, श्रेष्ठ, योग्य मुलगा मिळाला, यामुळं अत्यंत आनंदित झालेले होते, आनंदमग्न होते. आणि आपल्याच इच्छेनं मनुष्य शरीर धारण करणारे हे पुराण पुरुष श्रीहरी त्यांचं सप्रेम लालन करत, पालन करत, आणि त्यांच्या ज्या लहानपणच्या लीला होत्या, अवखळपणा होता, त्यानं अत्यंत मुग्ध होऊन बाळा बाळा असं म्हणत म्हणत त्याच्याबरोबर खेळण्यातच नाभींना अतिशय आनंद व्हायला लागला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपलं सगळं मंत्रिमंडळ, नागरिक आणि राष्ट्रातली ज्याच्या यावत सर्वसामान्य जनता सुद्धा ऋषभदेवावर आत्यंतिक प्रेम करते. तेव्हा धर्ममर्यादाच्या रक्षणासाठी या ऋषभदेवांना अत्यंत लहान वयातच त्याने राज्याभिषेक करवला आणि त्यांना ब्राह्मणांच्या हाती सोपवला की त्यांच्याकरवी या ऋषभदेवांवर देखरेख ठेवता येईल. आणि हे सगळं झाल्यानंतर नाभी महाराज आपली पत्नी मेरुदेवी हिला बरोबर घेऊन बद्रिकाश्रमात निघून गेले. तिथे अहिंसा वृत्तीने राहत, कोणालाही उद्वेग होईल किंवा कोणाचाही आपल्याला उद्वेग होईल असं न वागता अत्यंत कौशल्यपूर्ण स्थितीत त्यांनी तपस्या केली आणि समाधी योगाच्या द्वारे भगवान वासुदेवांचा जो नरनारायण रूपी अवतार आहे त्याची आराधना करत त्यांनी भगवंताच्या स्वरूपात स्वतःला विलीन करून टाकलं. ह्या पुढे काय काय घडलं असं जेव्हा राजा परीक्षितीने शुकांना विचारलं तेव्हा शुकाने त्यांना काय उत्तर दिलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.